जिंकलात म्हणून खूप आनंदी होऊ नका आणि हरलात म्हणून खचून जाऊ नका. सविता पुराम यांचे वक्तव्य. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर. उमेश काशीद, प्रकल्प अधिकारी, देवरी. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी विभागांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प स्तरावरील क्रीडा स्पर्धा दिनांक 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर या दरम्यान संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद गोंदियाच्या महिला बालकल्याण सभापती सौ सविताताई पुराम यांची उपस्थिती होती. या 3 दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकास व्हावा या दृष्टीने सांघिक व वैयक्तिक मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये एकूण 914 विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धेत कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, धावण्याची, गोळा, भाला, थालीफेक इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या व मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शेंडा केंद्र तर द्वितीय स्थान बीजे पार्क केंद्राने पटकावला. 14 वर्षांपासून शेंडा येथील विद्यार्थी पहिला बक्षीस जिंकून आणत आहेत. बक्षीस वितरण समारंभ सविताताई पुराम, सभापती महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद गोंदिया, तर संजू उईके, नगराध्यक्ष, नगरपंचायत देवरी, TR काळेल, पोलीस निरीक्षक चिचगड, खासबागे, पोलीस उपनिरीक्षक चिचगड, उमेश काशीद, प्रकल्प अधिकारी देवरी, डॉक्टर सायली चिखलीकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवरी, चंद्रमणी बनसोड, पत्रकार, उत्तम दर्रो, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, कन्या आश्रमशाळा बोरगाव बाजार, होमराज पुस्तोळे तसेच शासकीय आश्रमशाळेतील सर्व मुख्याध्यापक मंडळी यावेळी उपस्थित होते. ही स्पर्धा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव बाजार येथील मैदानावर खेळल्या गेल्या. संपूर्ण क्रीडा स्पर्धेत यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी गिरीश सोनवणे, सुनील भुसारी, विनोद गायकवाड तसेच प्रकल्प कार्यालयातील संपूर्ण अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील सर्व मुख्याध्यापक, गृहपाल, अधीक्षक, शिक्षक तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. माझं गाव, माझी बातमी.